तर नाशिकच्या शहापूर तालुक्यातही हंडाभर पाण्यासाठी महिलांना कसरत करावी लागते आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांवर विहिरीत उतरण्याची वेळ आलेली आहे। गांगडवाडी गावातील पाणी टंचाईची विदारक परिस्थिती आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत। तर ही दृश्य आपण पाहत आहोत कशा प्रकारे विहिरीत उतरण्याची वेळ या महिलांवर आलेली आहे। विहिरींनी तळ गाठलाय, त्यामुळे महिलांना विहिरीत उतरून पाणी भरावं लागतंय आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। कसारा घाटाच्या पायथ्याशी वसलेलं गांगडवाडी हे आदिवासी बहुल गाव। गांगडवाडीची जी लोकसंख्या आहे ती 450 ते 500 आहे। मात्र येथील पाण्याची जी भीषण परिस्थिती आपण पाहिली तर येथील जी पाण्याची भीषण परिस्थिती आहे त्या महिलांना रात्र आताचे जवळजवळ 10 ते 11 वाजता आहेत। आपण बघू शकता की घोडभर पाण्यासाठी या महिलांची भटकंती काही थांबताना दिसत नाही। ही जी विहीर आहे या विहिरीत एक छोटासा झरा आहे, त्या झऱ्यातनं ज्या विहिरीतला एखाद्या कोपऱ्यात पाणी साचतं, यातील ज्या महिला आहेत आणि ज्या मुली आहेत त्या या विहिरीत उतरून दोरीच्या साहाय्याने हे घोडभर पाणी बादलीच्या साहाय्याने येऊन आपल्या हंड्यातून ते आपल्या घरी घेऊन जाऊन आपली ताण भागवतात। गेल्या 1 महिन्यांपासून या आदिवासी पाड्याची जी ही परिस्थिती आहे, स्थानिक लोकप्रतिनिधींचं याकडे सपेशल दुर्लक्ष असल्याचं समोर येत आहे। सकाळी जर 8ला नंबर लागला तर उद्या सकाळी तोच 8 वाजता नंबर लागेल। पूर्ण काम धंदे सोडून जे आहे ते यांना इथे पाणी भरावं लागत आहे। आपल्या बरोबर येथील काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, नेमकं काय सांगशील? आमच्या गावामध्ये पाण्याची खूप कमतरता आहे, तर आम्ही सरकारला मागणी करतोय की आमची पाण्याची सोय करून द्यावं, कारण की इथं स्त्रियांना खूप त्रास होतो। दिवस रात्र एक करून इथं पाण्याची एकच आमची इथं विहीर आहे, जी म्हणजे 2-3 महिने झाले त्या विहिरीला पण पाणी नाहीये। खाली विहिरीत उतरून पाणी घ्यावं लागतं आणि ही विहीर कधी आटली साधारण जसं उन्हाळा चालू झालाय तसं पाण्याची कमतरता चालू झाली, म्हणजे विहिरीला पाणी बंद झालंय। तुमच्याकडे दुसरं कोणतं पाण्याचं स्रोत नाही का? नाहीये दुसरा स्रोत। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, गांगडवाडी, शहापूर।